Hello dear student, once again welcome to Y Academy. Today we are going to learn new topic pronouns, जो की आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. आपला नाउन हा टॉपिक फिनिश झालेला आहे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की शाहू स्क्रीनिंग साठी पार्ट्स ऑफ स्पीच मधील नाउन आणि प्रोनाउन या दोन टॉपिक वरती मॅक्झिमम एरर्स वरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. तर एरर्स वरती जे क्वेश्चन विचारले जातात त्याचं सोल्युशन आपल्याला ह्या टॉपिक मधून नक्कीच मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की प्रोनाउन्स मध्ये डिटेल मध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. देर आर पहिल्यांदा पाहूयात आपण प्रोनाउन्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला हे तर नक्कीच माहिती असेल की प्रोनाउन्सचा यूज कुठे केला जातो आणि प्रोनाउन्सचा यूज कशासाठी केला जातो. इन्स्टेड ऑफ नाउन. ओके, आपण नाउनच्या ठिकाणी प्रोनाउन्सचा यूज केला जातो हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ते डेफिनेशन आपल्याला सांगताही येईल. तर एवढं काही इझी लँग्वेज मध्ये आपल्याला बघण्याची गरज नाहीये. तर डायरेक्ट आपण प्रोनाउन्सचे टाइम्स बघणार आहोत आणि त्यावरती क्वेश्चन्स कसे विचारले जातात हे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो देर आर टोटल 9 काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. सगळ्यांना माहितीच असतील टोटल किती आहेत. 9 काइंड्स आहेत प्रोनाउन्सचे. त्यातलं जे मॅक्झिमम क्वेश्चन्स कशावरती विचारले जातात तर मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि पर्सनल प्रोनाउन आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन यावरती क्वेश्चन्स तुम्हाला जास्त विचारले जातात आणि एररवरती क्वेश्चन्स विचारले जातात मॅक्झिमम. त्याचबरोबर फिलअप करण्यासाठी सुद्धा प्रोनाउन्सवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तर या ठिकाणी आपण प्रोनाउन्सचे टाइप्स बघणार आहोत. सगळ्यांनी हेडिंग लिहून घ्यायचे. प्रोनाउन्स, देर आर टोटल 9 काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. फर्स्ट प्रोनाउन आहे पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन मध्ये आपल्याला बघायचं आहे. पर्सनल प्रोनाउन मध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. ठीक आहे. त्यामध्ये मग फर्स्ट पर्सन मध्ये प्रोनाउन्स कुठले येतात तर आय आणि वी ची जी काही फॅमिली आहे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन हे पर्सनल प्रोनाउन मध्ये येतात. त्याचबरोबर यू ची फॅमिली, यू मध्ये आपण बघायला गेलं तर यू असेल ऑब्जेक्टिव्ह साठी सुद्धा यूचा यूज केला जातो, सब्जेक्टिव्ह साठी सुद्धा यूचा यूज केला जातो. सेकंड पर्सन म्हणून यूचा यूज होतो. नंतर आहे थर्ड पर्सन. थर्ड पर्सन मध्ये ही, शी, इट, दे हे काय आहेत थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असे 3 पर्सन्स आहेत पर्सनल प्रोनाउन मध्ये. आणि त्याचा सब्जेक्टिव्ह फॉर्म आणि ऑब्जेक्टिव्ह फॉर्म आपल्याला बघायचा आहे. त्याचबरोबर आपण पर्सनल प्रोनाउन सोबत आपण पॉझिटिव्ह प्रोनाउनचा सुद्धा यूज बघणार आहात. आणि त्याचबरोबर आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे जेणेकरून आपल्याला जर या ठिकाणी जे प्रोनाउन्स आहेत फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन यांची फॅमिली आपल्याला बघायची आहे. आता फॅमिली म्हटल्यानंतर आपल्याला नक्कीच हसायला येईल, परंतु या ठिकाणी फर्स्ट पर्सन मध्ये आय जर बघितलं होतं आपण तर आयची फॅमिली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आयचा यूज आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून करतो. आयच्या नंतर मीचा यूज आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून करतो. नंतर मायचा यूज हा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून केला जातो आणि माईनचा यूज हा पॉझिटिव्ह प्रोनाउन म्हणून केला जातो आणि मायसेल्फचा यूज हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून केला जातो. म्हणजे ही जी फॅमिली आहे ती फॅमिली माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला या ठिकाणी. तर फर्स्ट बघूयात आपण पर्सनल प्रोनाउन. सेकंड बघायचे आपल्याला या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन झाल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह प्रोनाउन. पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन यामध्ये थोडासा डिफरन्स आहे आणि त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो आपल्याला एक्झाम्पल थ्रूद्वारे आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला त्याच एररवरती मॅक्झिमम पकडलं जातं की दिलेल्या सेंटेन्समध्ये एरर काय आहे. पॉझिटिव्ह तिथे काय दिलं जाईल तुम्हाला पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह दिलं जाईल पण तिथे पॉझिटिव्ह प्रोनाउनचा यूज केला जाईल. जसं की फॉर एक्झाम्पल दिस इज माय हाऊस. या ठिकाणी माय हे आहे ते पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे बरोबर आहे. पण या ठिकाणी ते एक्झाम्पल देते वेळेस कसं देतील तुम्हाला. ठीक आहे. दिस इज माईन हाऊस अशा पद्धतीचं म्हणजे या ठिकाणी माईन जे आहे त्या ठिकाणी एरर असेल. आता हे भरपूर आपण डिस्कस करणार आहोत परत. फर्स्ट झालं पर्सनल प्रोनाउन आणि सेकंड जो आहे तो पॉझिटिव्ह प्रोनाउन. थर्ड जो आहे तो आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन त्यालाच आपण आत्मवाचक असं सुद्धा म्हणू शकतो. तर या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कुठले आहेत जसं की आपण आता आईची फॅमिली बघितलो हीची, शीची, इटची, यूची. ठीक आहे. वीची आणि देची हे जे फॅमिली आहेत त्यातले जे सेल्फवाले असतील माय सेल्फ असेल, हिमसेल्फ असेल, युअर सेल्फ असेल, आवर सेल्फ असेल, देमसेल्फ असेल एक्सेट्रा हे जे सेल्फ आणि सेल्फवाले आहेत प्रोनाउन्स त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असं म्हणतो. हा झाला थर्ड टाईप. फर्स्ट आहे पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन मध्ये आपल्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउनला नॉमिनेटिव्ह प्रोनाउन असं म्हटलं जातं. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह हे आपल्याला डिस्कस करायचे. नंतर आपल्याला केसेसनुसार बघायचे परत पॉझिटिव्ह प्रोनाउन,
नंतर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, नंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आता हा झाला थर्ड टाईप रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. नंतर फोर्थ नंबरचा जो आहे तो आहे इनडेफिनाइट प्रोनाऊन. या ठिकाणी फोर्थ नंबरचा कुठला आहे? इनडेफिनाइट प्रोनाऊन. त्यालाच आपण अनिश्चित असं म्हणू शकतो, जसं की समवन असेल, फ्यू असेल, ठीक आहे, ऑल असेल, यासारखे जे आहेत, एनीवन असेल, समबडी असेल, यासारखे जे प्रोनाऊन्स आहेत ते इनडेफिनाइट प्रोनाऊन्समध्ये येतात. त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स. इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स याचा तर मिनिंग सगळ्यांनाच माहिती आहे, जो की क्वेश्चन विचारण्यासाठी ज्या प्रोनाऊन्सचा यूज केला जातो त्याला आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे एम्फॅटिक प्रोनाऊन्स. आता एम्फॅटिक प्रोनाऊन्स हे आपल्याला वाटतं की रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स आणि एम्फॅटिक प्रोनाऊन्स हे जे दोन प्रोनाऊन्स आहेत ते सेम आहेत, परंतु यांचा जो यूज केला जातो तो यूज मात्र वेगळ्या पद्धतीनं केला जातो. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स आपल्याला माहितीच आहे सेल्फवाले आहेत आणि एम्फॅटिक प्रोनाऊन्स सुद्धा सेल्फवाले आहेत, परंतु त्यांचा यूज करते वेळेस मात्र वेगळ्या पद्धतीने केला जातो. ते परत आपण एक्झाम्पल थ्रोद्वारे बघणार आहोत. नंतर आहे आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन्स. रिलेटिव्ह प्रोनाऊन्सचा यूज सुद्धा टू क्लॉजेस असतील, त्याचबरोबर टू सेंटेन्सेस असतील, टू वर्ड्स असतील, यांचा जॉईन करण्यासाठी ज्या प्रोनाऊन्सचा यूज केला जातो त्याला आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन्स असं म्हणतो. नंतर नेक्स्ट जे आहे ते आहे एक्सक्लेमेटरी प्रोनाऊन्स. आता एक्सक्लेमेटरी प्रोनाऊन्स मीन्स आपल्याला माहितीच असेल, व्हॉट असेल, हाऊ असेल, एक्सेट्रा, हे काय आहेत? एक्सक्लेमेटरी प्रोनाऊन्स. नंतर आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स कुठले आहेत? त्यालाच आपण दर्शक सर्वनाम असं सुद्धा म्हणू शकतो. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजेच कुठली थिंग्स वगैरे शो जर करायची असेल तर त्याच्यासाठी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्सचा यूज केला जातो. म्हणजे खूप दूरची असेल किंवा खूप जवळची असेल तर ती शो करायची आहे आपल्याला, तर त्यावेळेस त्याचा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्सचा यूज केला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल दिस असेल, दॅट असेल, दीज असतील, दोज असतील, एक्सेट्रा, याचा यूज हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्समध्ये केला जातो. नंतर आहे रेसिप्रोकल प्रोनाऊन. रेसिप्रोकल प्रोनाऊन्स आणि रेसिप्रोकल प्रोनाऊन्स, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स हे जे प्रोनाऊन्स आहेत त्याच्यावरती एरर्सवरती तुम्हाला क्वेश्चन्स कशा पद्धतीचे विचारले जातात हे डिस्कस करणार आहोत आपण. आता रेसिप्रोकल प्रोनाऊन्समध्ये आपण जर पाहायला गेलं तर त्यामध्ये इच ऑदर असेल, वन अनदर असेल, असे जे प्रोनाऊन्स आहेत ते काय आहेत? आयदर असेल, नायदर असेल, ते काय आहेत? रेसिप्रोकल प्रोनाऊन्स आहेत. ठीक आहे. देर आर 9 काइंड्स ऑफ प्रोनाऊन्स. समजले? टोटल 9 काइंड्स आहेत. फर्स्ट आहे पर्सनल प्रोनाऊन, सेकंड आहे पॉझेसिव्ह प्रोनाऊन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, नंतर आहे एम्फॅटिक प्रोनाऊन, इंडेफिनाइट प्रोनाऊन, रेसिप्रोकल प्रोनाऊन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन, एक्सक्लेमेटरी प्रोनाऊन आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन्स. ओके, हे असे प्रोनाऊन्सचे टाईप्स आहेत आणि प्रत्येक प्रोनाऊन्सनुसार आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर त्या आधी अगोदर आपल्याला फर्स्ट जो टाईप जो आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे आणि फर्स्ट जो टाईप आहे तो आहे पर्सनल प्रोनाऊन्स. राईट डाऊन पर्सनल प्रोनाऊन्स. ओके, पर्सनल प्रोनाऊन्स. आता पर्सनल प्रोनाऊन्समध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्यासारखं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे जे आहेत ते पर्सनल प्रोनाऊन्स आहेत. आता या ठिकाणी फर्स्ट पर्सनमध्ये आय आणि वी येतं, सेकंड पर्सनमध्ये यू आणि थर्ड पर्सनमध्ये ही, शी, इट, ते. ओके, तर यांचा नॉमिनेटिव्ह केस म्हणून काय यूज केला जातो आणि त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून काय यूज केला जातो हे बघणार आहोत या ठिकाणी. आता त्यालाच आपण पर्सनल प्रोनाऊनमध्ये सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन असं सुद्धा म्हणतो. तर ह्याचा जो फरक आहे तो आपण केसेस ऑफ प्रोनाऊन्सनुसार बघणार आहोत किंवा नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस असं सुद्धा म्हणू शकतो. तर आपण त्याला केसेस ऑफ प्रोनाऊन्स याच्यानुसार आपण डिफरन्स बघणार आहोत. ठीक आहे. केसेस ऑफ प्रोनाऊन्स याच्यानुसार जर आपल्याला चार्ट पाहायचा असेल तर आपण पाहणार आहोत या ठिकाणी केसेस ऑफ प्रोनाऊन्समध्ये नॉमिनेटिव्ह केस त्यालाच काय म्हटलं जातं? नॉमिनेटिव्ह केस. 1 मिनिट. त्यालाच आपण सब्जेक्टिव्ह फॉर्म असंही म्हणतो. ओके, नॉमिनेटिव्ह केस. सेकंड आहे ऑब्जेक्टिव्ह केस.
त्यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह फॉर्म असं देखील म्हणतो. थर्ड जो आहे तो आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि फोर्थ जो आहे तो आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन. ओके, या ठिकाणी बघूयात आता पर्सनल प्रोनाउन्स. आपण कुठले प्रोनाउन डिस्कस करत आहात? पर्सनल प्रोनाउन. या ठिकाणी आता सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स हे आपल्याला माहितीच आहे. फोर्थ पर्सन सेकंड पर्सन मध्ये काय काय येतात? आय, वी, यू, ही, शी, सॉरी, इट आणि दे. ओके, या ठिकाणी पहा हे जे आहेत सब्जेक्टिव्ह प्रोनाउन. यांना सब्जेक्टिव्ह प्रोनाउन असं का म्हटलं जातं? कारण की यांचा जो यूज आहे तो दिलेल्या सेंटेन्समध्ये सब्जेक्टसाठीच केला जातो, म्हणून त्यांना सब्जेक्टिव्ह प्रोनाउन असं म्हटलं जातं. तर याचे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म कुठला आहे? जो सब्जेक्टिव्ह नॉमिनेटिव्ह केस आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म काय आहे बघूयात आता या ठिकाणी. या ठिकाणी फर्स्ट बघूयात आपण आय आणि वी हे जे दोन आहेत ते काय आहेत? फर्स्ट पर्सन. आय आणि वी हे फर्स्ट पर्सन आहेत. सेकंड, आता याच्यामध्ये आयचा यूज सिंग्युलर साठी केला जातो, वीचा यूज प्लुरल साठी केला जातो. सेकंड जो आहे तो आहे यू. यूलाच आपण काय म्हणतो? सेकंड पर्सन. ठीक आहे, आणि ही, शी, इट, दे हे जे आहेत ते काय आहेत? थर्ड पर्सन. यांचा यूज हा थर्ड पर्सन म्हणून केला जातो. या ठिकाणी आय सिंग्युलर आहे, वी प्लुरल आहे. यूचा यूज मात्र सिंग्युलर ॲज वेल ॲज प्लुरल साठी केला जातो. आय, ही, शी यांचा यूज हा जो आहे तो सिंग्युलर साठी केला जातो. इटचा यूज हा नॉन लिव्हिंग थिंग साठी केला जातो आणि दे हे काय आहे? प्लुरल आहे. ओके, तर हे झाले नॉमिनेटिव्ह केस, त्यालाच आपण सब्जेक्टिव्ह फॉर्म असं सुद्धा म्हणू शकतो. तर याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म काय आहे पहा. आयचं ऑब्जेक्टिव्ह काय असेल? मी. वीचं ऑब्जेक्टिव्ह अस. यूचं ऑब्जेक्टिव्ह यू. हीचं ऑब्जेक्टिव्ह हिम. शीचं ऑब्जेक्टिव्ह हर. इटचं ऑब्जेक्टिव्ह इटच असेल. ओके, इट आणि देचा ऑब्जेक्टिव्ह काय असेल? देम. ओके, या ठिकाणी पहा हे सब्जेक्टिव्ह फॉर्म, याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म. आपण असं का म्हणतो की सब्जेक्टिव्ह फॉर्म आणि ऑब्जेक्टिव्ह फॉर्म? कारण की या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपण जे नॉमिनेटिव्ह केस आहेत त्यांचा सब्जेक्ट म्हणूनच यूज केला जातो आणि जे ऑब्जेक्टिव्ह केस आहेत त्यांचा ऑब्जेक्ट म्हणूनच यूज केला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल आता बघूयात आपण इथे एक्झाम्पल थ्रूद्वारे मी तुम्हाला सांगते. परत बघूयात हे आपण पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. ओके, फॉर एक्झाम्पल शी इज अ डॉक्टर. दिलेल्या सेंटेन्स मध्ये बघायचं आहे तर या ठिकाणी सब्जेक्टिव्ह कुठला आहे? फॉर्म शी यूज केलेले आहे या ठिकाणी. जर आपण हेच एक्झाम्पल असं म्हटलो की हर इज अ डॉक्टर, करेक्ट असेल का? नाही, या ठिकाणी दिलेलं सेंटेन्स हे रॉंग असेल आणि हे जे एक्झाम्पल आहे ते करेक्ट असेल. कारण की या ठिकाणी योग्य तो सब्जेक्टिव्ह फॉर्म यूज केलेला आहे. त्यामुळे नॉमिनेटिव्ह केसमध्ये म्हणजे सब्जेक्टिव्ह केसमध्ये जे सब्जेक्टिव्ह फॉर्म आहे त्यांचा सब्जेक्टसाठीच यूज केला जातो आणि जे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म आहेत त्यांचा मात्र ऑब्जेक्टसाठीच यूज केला जातो या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी हे जे हर आहे ते या ठिकाणी रॉंग आहे, कारण की हरचा यूज हा आपण ऑब्जेक्टसाठी करतो. म्हणून या ठिकाणी शी इज अ डॉक्टर, तर या ठिकाणी शी हे काय असेल? शीचं एक्झाम्पल काय असेल? करेक्ट असेल. ओके, नंतर पाहूयात आपण शी रोट लेटर. फॉर एक्झाम्पल सेकंड बघूयात आपण.
करेक्ट आहे दिलेलं सेंटेन्स? नो, दिस इज इनकरेक्ट. का इनकरेक्ट असेल दिलेलं एक्झाम्पल? कारण की दिलेल्या सेंटेन्स मध्ये बघायचंय आपल्याला, शी रोट या ठिकाणी जे आयचा यूज केलेला आहे ते आयचा यूज हा या ठिकाणी रॉंग आहे, कारण की हे सब्जेक्टिव्ह फॉर्म आहे. आय जो आहे तो नॉमिनेटिव्ह केस मध्ये आपल्याला बघायचं या ठिकाणी आयचा यूज सब्जेक्ट साठी केला जातो, परंतु या ठिकाणी किंवाही वर्बच्या नंतर जो यूज केला जातो तो ऑब्जेक्टिव्ह केसचा यूज केला जातो. म्हणून या ठिकाणी करेक्ट एक्झाम्पल काय असेल या ठिकाणी? तर शी रोट मी, या ठिकाणी करेक्ट काय यूज केलं जाईल? तर मीचा यूज केला जाईल. म्हणजेच फक्त सांगायचा उद्देश एवढाच की केसेस ऑफ प्रोनाउन्स मध्ये, पर्सनल प्रोनाउन मध्ये आपण बघितलं सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज हा सब्जेक्ट साठीच केला जातो आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज हा ऑब्जेक्ट साठीच केला जातो. म्हणून या ठिकाणी शी रोट मी अ लेटर हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल काय असेल? करेक्ट असेल. ओके, जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते इनकरेक्ट आहे, परंतु सेकंड एक्झाम्पल हे काय असेल? करेक्ट असेल. आणि त्याचबरोबर आपल्याला हे एक लक्षात घ्यायचंय की ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज हा दिलेलं सेंटेन्स जर लेटचं असेल तर लेटच्या नंतर केव्हाही ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज केला जातो. या ठिकाणी असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला एररसाठी विचारला जातो, जसं की फॉर एक्झाम्पल वन मिनिट. लेट आय गो हे एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाईल आणि या एक्झाम्पल मध्ये एरर जो आहे तो एरर आयडेंटिफाय करायला सांगितलं जाईल तुम्हाला आणि करेक्ट काय यूज होईल हे आपल्याला बघायचंय. तर या ठिकाणी आयचा जो यूज आहे तो रॉंग आहे. का तर दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर लेटचं एक्झाम्पल असेल तर लेटच्या नंतर केव्हाही ऑब्जेक्टिव्ह फॉर्मचा यूज केला जातो, ऑब्जेक्टिव्ह केसचा यूज केला जातो. तर या ठिकाणी करेक्ट एक्झाम्पल काय असेल? या ठिकाणी लेट मी गो. ओके, समजलं सगळ्यांना? या ठिकाणी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आणि ऑब्जेक्टिव्ह, पर्सनल प्रोनाउन मध्ये सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस नक्कीच लक्षात आली असेल सगळ्यांना. आता बघूयात आपण पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते बघणार आहोत आपण. ओके, पहा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये जर बघायला गेलं आपल्याला तर या ठिकाणी पहा आयची फॅमिली. आता आयची फॅमिली जर बघायला गेलं तर आय, मी, माय आणि माइन. आणि पुढे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जर बघायला गेलं तर माय सेल्फ. इथे दिलं नाही तरीही मी तुम्हाला सांगते शॉर्ट मध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन माय सेल्फ होईल या ठिकाणी. ओके, म्हणजे ही आयची फॅमिली झाली. आय, मी, माय, माइन, माय सेल्फ. ओके, नंतर बघूयात आता हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, पॉझिटिव्ह प्रोनाउन या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे परत आपण डिस्कस करणार आहोत. वी ची फॅमिली पहा, वी, अस, आर आणि आर. नेक्स्ट आहे यू, यू, युअर अँड युअर. नेक्स्ट ही, हिम, हिज and his. She, her, hers, hers. It, its आणि its. इथे इटचा यूज apostrophe s म्हणून होत नाहीये हे लक्षात घ्या. they, them, their and their. ओके, या ठिकाणी ही यांची फॅमिली सुद्धा आपण असं म्हणू शकतो. आयची फॅमिली आय, मी, माय, माइन, माय सेल्फ. यूची सॉरी वीची वी, अस, आर, आर आणि आर सेल्फ. प्लुरल इन आर सेल्फ. यू, यू, युअर, युअर्स आणि युअर सेल्फ. दोन्हीही यूज होईल इथे. युअर सेल्फ ही होईल आणि युअर सेल्फ ही होईल. ओके, नेक्स्ट बघूयात आपण ही, हिम, हिज, हिज, हिमसेल्फ. ओके,
नेक्स्ट आहे शी, हर, herself. नेक्स्ट eats itself. ओके. नेक्स्ट आहे they, them, theirs, themselves. डू यू अंडरस्टँड? समजलं सगळ्यांना? फॅमिली म्हटल्यानंतर आयची फॅमिली काय येईल? वीची, यूची, ही, शी, इट, दे. आय, मी, माय, माइन, मायसेल्फ. वी, अस, आवर, आवर्स, आवरसेल्फ. यू, युअर्स, युअरसेल्फ. ही, हिम. सॉरी इरेज झाले आय थिंक. ही, हिम या ठिकाणी काय येईल? his, himself. she, her या ठिकाणी herself. त्यानंतर its, itself. they, them, theirs, themselves. ओके. तर या ठिकाणी बघायचं आपल्याला पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये काय डिफरन्स आहे ते बघूयात आपण. फॉर एक्झाम्पल बघूयात आपण. वरती मी डिस्कस करते. This is my house. Okay. And second example. This house is mine. ठीक आहे. या ठिकाणी पहा मायचं यूज केलेला आहे आणि या ठिकाणी माइनचं यूज केलेला आहे. दोन्ही एक्झाम्पलचा जो मिनिंग आहे तो मिनिंग सेम निघतो. परंतु या ठिकाणी बघायचंय आपल्याला पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचा यूज कुठे केला जातो आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन्सचा यूज कुठे केला जातो. दिस इज माय हाऊस या ठिकाणी माय जे आहे ते काय आहे? पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे आणि मायचा यूज हा नाऊन सोबत केला जातो. म्हणजे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचा यूज केव्हाही नाऊन सोबत केला जातो आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन्सचा यूज हा सिंगल केला जातो. या ठिकाणी जर तुम्हाला एक्झाम्पल विचारायचं म्हटल्यानंतर जर तुम्हाला एक्झाम मध्ये या ठिकाणी एरर वरती जर क्वेश्चन विचारला तर तो कशा पद्धतीचा विचारला जातो पहा. या ठिकाणी इथे या ठिकाणी दिस हाऊस इज माय असं दिलं जाईल तुम्हाला. ओके. आणि काय सांगितलं जाईल की दिलेल्या सेंटेन्स मधील एरर आयडेंटिफाय करायचे. तर आपल्याला सरळ पटकन लक्षात येतं की या ठिकाणी दिस हाऊस इज माय येणार नाहीये. तर या ठिकाणी हा एरर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय यूज करायचं आहे? करेक्ट फॉर्म यूज करायचं आहे. म्हणून आपण काय करचल की याला रॉंग करचल आपण आणि करेक्ट फॉर्म काय लिहिचल आपण या ठिकाणी. आता आपण जसं लिहिलो होतो माइन. ओके. समजलं सर्वांना? या ठिकाणी हे झालं पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन मध्ये आपण केसेस ऑफ प्रोनाउन्स बघितलो. नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन. ओके. पर्सनल प्रोनाउन मध्ये सब्जेक्टिव्ह प्रोनाउनचा यूज हा सब्जेक्ट साठीच केला जातो. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउनचा यूज हा ऑब्जेक्ट साठीच केला जातो. लेटच्या नंतर किंवाही ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउनचा यूज केला जातो. नंतर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन जे आहे त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे आणि यावरती कशा पद्धतीने तुम्हाला एररवरती क्वेश्चन विचारला जातो हे आपण डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेले जे काइंड्स ऑफ प्रोनाउन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू.